सटाणा जुन्या अमरधाममध्ये पौर्णिमेच्या मध्यरात्री अघोरी पूजा, अज्ञातांविरोधात जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। बातमी सटाणा येथून। सटाणा शहरातील जुन्या अमरधाम येथे पौर्णिमेच्या मध्यरात्री कथित अघोरी पूजा केल्याच्या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे। सामाजिक कार्यकर्ते अमोल बच्छाव यांच्या तक्रारीवरून सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 30 मे रोजी मध्यरात्री 2 आलिशान चारचाकी वाहनातून काही संशयित व्यक्ती आणि एक भगवे वस्त्र परिधान केलेला एक मांत्रिक जुन्या अमरधाम परिसरात आले होते। त्या व्यक्तींनी स्मशानभूमीतील चिता जळणाऱ्या ठिकाणी अंडे, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प, कुंकू आणि इतर तांत्रिक साहित्याचा वापर करून कथित अघोरी पूजा केल्याचा आरोप आहे। परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमोल बच्छाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। यावेळी तेथे जादूटोणा व अघोरी प्रथा करण्यात आल्याचे पुरावे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहे। तक्रारीच्या आधारे सटाणा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी करीत आहेत। दरम्यान या घटनेमुळे सटाणा शहरात खळबळ उडाली असून संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा। सटाणा शहरात अमरधाम येथे दिनांक 30/5/2026 रोजी रात्री मांत्रिक आणि काही लोकांनी अघोरी पूजा केली संबंधी बातमी प्रसिद्ध झाली होती। त्या अनुषंगाने तक्रारदार अमोल बच्छाव यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 282/2026 BNS कलम 299 जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अमरधाम येथे सीसीटीव्ही पडताळणी केली असता एक फॉर्च्युनर गाडी तिचा नंबर 0009 आणि एक स्विफ्ट गाडी तिचा नंबर 8400 अशा 2 गाड्यांमधून 4-5 व्यक्ती आणि एक मांत्रिक स्मशानभूमीमध्ये जात असताना दिसत आहे। तरी सदर गुन्ह्याच्या तपासा अनुषंगाने दोन्ही गाड्यांची माहिती घेऊन त्या गाडीत कोण व्यक्ती आले होते आणि त्यांनी कोणत्या प्रकारची पूजा केली याबाबत माहिती घेऊन पुढील तपास करीत आहोत।